हॅलो. हॅलो. हाँ बोला. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. हा मॅडम, क्वेश्चन खूप सिम्पल आहे ऍक्च्युली. काही इंजेक्शन टीटी साठी विचारायचं होतं की एनसी मदरला आपण इंजेक्शन टीटी देतो. हो हा. तर साधारण 20 वीक्स आणि नंतर 1 महिने किंवा 7 मंथला दिलं जातं. बरोबर. पण सेकंड प्रेग्नन्सी ज्यावेळेस आपण इंजेक्शन टीटीचा बूस्टर डोस देतो तो साधारण कुठल्या वर्षापर्यंत दिला जातो? त्याची क्रायटेरिया काय आहे? एरवी बूस्टर आपण 5 वर्षांनी देऊ शकतो, हा. पण प्रेग्नन्सी मध्ये परत 2 डोस द्यायलाच लागते, बिकॉज इट कव्हर्स द बेबी फॉर 3 मंथ्स आफ्टर डिलिव्हरी. हा. अँड तो 2 डोस हे कुठल्या वर्षात 20 वीक्स आणि 7 मंथलाच दिले गेले पाहिजे का? पहिला 20 आठवडे झाल्यावर एक दिला डोस का 4 to 6 वीक्स लेटर दुसरा डोस द्यायचा. हा. आणि जर ती प्रेग्नन्सी 1 वर्षानंतर असेल किंवा 1.5 वर्षानंतर असेल तरी तरी सुद्धा दोन द्यायलाच लागते. दोन द्यायलाच पाहिजेत ना? हो. आणि हॅलो मॅडम, हा बोला. आणि जर पीएनसी मध्ये मर्डर आली एखाद 1.5 महिन्यानंतर हा. आणि तिला जर काही छोटीशी हाऊसहोल्ड इंजुरी झाली तर त्यावेळेस पण तिला इंजेक्शन द्यायचं का? ऍक्च्युअली जरूर नसते, कारण ऑलरेडी जर 2 अँटीनेटल पिरियड मध्ये दिलेले आहेत तर तिच्या शरीरात अँटीबॉडीज असणारच, मग काही हा. प्रॉब्लेम नाही होत, म्हणजे परत द्यायची जरूर नाही. परत द्यायची जरूर नाही. नाही. जर टीटीचा इंजेक्शनचा जो आहे ड्युरेशन पिरियड, तो ऍक्शन ड्युरेशन पिरियड किती महिन्यांचा आहे साधारण? तसं नसते. एकदा हा इंजेक्शन दिल्यावर शरीरात अँटीबॉडीज उत्पन्न होतात. दोज हा. अँटीबॉडीज उत्पन्न होतात शरीरात, दे रिमेन फॉर 5 इयर्स 7 इयर्स. हा. आपण बूस्टर देतो टू इन्क्रीज दी अँटीबॉडी फॉर्मेशन परत. हा. हा. म्हणजे इवन इफ फॉर 5 इयर्स यू डोंट गिव्ह देम एनिथिंग, इट्स ऑल राईट. हा. म्हणजे 5 वर्षापर्यंत काही होत नाही. जरी दिला गेला नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. पण जनरली प्रेग्नन्सी काही असेल होत तर? नाही. नाही, हा, प्रेग्नन्सी असेल तर दिलाच गेला पाहिजे. द्यायलाच लागतं. ओव्हरडोसचा काही प्रॉब्लेम नाही ना? नाही. आणि जनरली हे जे आहे पिडियाट्रिक्स आहेत त्यांना पण आपण पहा 2.5 वर्ष 5 वर्ष आणि 10 वर्ष असा बरोबर. टीटीचा डोस असतो. पण ज्यावेळेस पण इंजुरी लागते त्यावेळेस प्रत्येक डॉक्टरकडे मग ती 1 महिन्यात हो का 6 महिन्यात इंजुरी हो त्यांना परत टीटी दिलंच जातं, तर काही प्रॉब्लेम नाही. तसं नसते. जर पहिला डोस दिला त्या अँटीबॉडीज फॉर्म व्हायला जरा वेळ लागतो. एकदा 2 डोसेस गेल्यावर परत नाही दिलं तरी काही फरक पडत नाही, काही प्रॉब्लेम होत नाही. हा. 2 डोसेस जर गेले असतील, म्हणजे एक जे 8 आठवड्यात आणि मग नंतरचे बूस्टर देतात, त्यानंतर लगेच काही इंजरी झाली तर द्यायची जरूर नाही आहे. तिसरा जो हा. हा. शेड्यूल डोस आहे त्याच वेळेला तो शेड्यूल डोस द्यायचा असते. 10 इयर्स पर्यंत ना? हो. ओके. थँक्यू मॅम. आणि जर झालं. 4 इयर्स प्रेग्नन्सी आहे, सॉरी आफ्टर 4 इयर्स द वुमन हॅज कन्सिव्ड, तर तिला आपल्या रुटीन प्रमाणे 2 डोस द्यायलाच पाहिजे ना? द्यायलाच पाहिजे. हो. एक डोस नाही ना See, सफिशियंट? because we are covering the baby that is in the womb, we are covering that baby for हा. tetanus. कळलं ना? हो. कारण बाळ हो. हो. जन्मता आपण लगेच बाळाला देत नाही ना टेटनसचं हा, दॅट्स इंजेक्शन. ना. टू हा. हा. कव्हर हा. दोज 6 to 8 बेबी. वीक्स आफ्टर बर्थ. हो. हा. 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 कळलं ना? ओके. ओके. थँक्यू मॅम. ओके. थँक्यू.